समाज प्रतिक्रिया देतो, त्याच्यातल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया आम्हाला हतबल करणाऱ्या असतात, आम्हाला गर्भगणित करणाऱ्या असतात. पण अशी हतबलता हातात घेतलेल्या कार्यामध्ये जर आधीच निर्माण होत असेल तर ते कार्य कधीही पूर्णतेला जाणार नाही, हे लक्षात घ्या. कधी ते कार्य पूर्णतेला जाणार नाही. भर्तृहरीने त्या संबंधामध्ये विचार करताना त्या ह्याच्यातही आहे, महाभारताने त्या संबंधामध्ये चिंतन केलंय. मनुष्य हातामध्ये जे कार्य घेतो आणि ते कार्य पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो, याच्यामध्ये 3 वर्ग भर्तृहरीने आपल्याला सांगितले. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैहि, एक सगळ्यात खालचा वर्ग आहे. विघ्न येईल, प्रतिबंध येईल या भयानं तो कार्यालाच प्रारंभ करत नाही. हा एक वर्ग आहे. समाजामध्ये हे 3 वर्ग आपल्याला दिसतात. मी त्याचं उदाहरणही कदाचित आपल्याला देईल. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन, कोण आहे तो? नीचैहि, सगळ्यात खालचा स्तर विचारांचा तो हा आहे की आपण स्वीकारलेल्या कार्यामध्ये विघ्न येतील म्हणून कार्य करायला तो प्रवृत्तच होत नाही. त्याला समांतर प्रमाण द्यावं की देऊ नये या संभ्रमात आहे. पण वात्सायनाने कामसूत्रामध्ये विचार करताना कामाचं महत्व पटवून देताना, मला त्या कामाच्या संबंधात बोलायचं नाही, त्यांनी दिलेला दृष्टांत मला सांगायचा आहे वात्सायनाने. वात्सायन असं म्हणतात, हे लोक असे मूर्ख असतात की पक्षी दाणे खातील म्हणून शेतीच करायला जात नाही. वात्सायनाने दिलेलं उदाहरण आहे कामाच्या संदर्भातलं, परंतु उदाहरण चांगलं आहे. विघ्नाचं भय वाटेल, काम सुरू करण्याच्या आधीच माणसाला विघ्नाचं भय वाटतं आणि भय वाटतं, तो चिंतन करत नाही, भय वाटतं त्याला, आणि म्हणून तो प्रारभ्यते न खलू, कर्माचा प्रारंभच करत नाही, तो सामान्य आहे. दुसरा एक वर्ग त्याच्यापेक्षा थोडासा पुढे जाणारा, प्रारभ्य पण विघ्न विहिता विरमंती मध्य, हा मध्य असणारा हा दुसरा वर्ग आहे. एक नीच वर्ग आहे, एक मध्य हा दुसरा वर्ग आहे. तो काय करतो? प्रारंभ करतो कामाचा, पण विघ्न विहता विरमंती, पण मध्येच प्रतिबंध आल्यामुळं ते हातात घेतलेलं काम, सुरू केलेलं काम तिथं सोडून देतो प्रतिबंध आल्यामुळं. आणि तिसरा वर्ग असा आहे, विघ्नैहि पुनरपि प्रतिहन्यमानः प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती, भर्तृहरीचे शब्द आहेत. आणि एक वर्ग असा आहे की तो जेव्हा कामाला प्रारंभ करतो त्यामुळे मध्ये येणारे अनेक विघ्न पुन्हा 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 जरी येत असले तरी हातात घेतलेलं काम शेवटाला नेल्याशिवाय राहत नाही. हा सगळ्यात उत्तम वर्ग आहे. प्रारब्धम उत्तम जना, उत्तम जन, एक नीच जन, एक मध्यम जन आणि एक उत्तम जन, या 3 जनाचा विचार भर्तृहरीने केलाय. पुष्कळ आहे त्या संबंधामध्ये, अजून पुष्कळ ठिकाणी भर्तृहरीने तशा पद्धतीचं चिंतन केलं. म्हणजे काही जण प्रतिबंध, अडचणी येतील म्हणून कामच सुरू करत नाहीत, काही जण प्रतिबंध येतील म्हणून काम सुरू करतात, पण आलेल्या प्रतिबंधाला तोंड देण्याचं धाडस नसल्यामुळे काम अर्धवट सोडून देतात. आणि एक वर्ग असा आहे की तो काम हातात घेतो, पुन्हा 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 प्रतिबंध आले तरी त्या सर्व प्रतिबंधांवरती मात करून कार्याचा शेवट करतोच करतो. संतांचा हा स्वभाव आहे. भर्तृहरीने चिंतन केलंय, निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद ही गोत्रव्रतम, संतांचं हे गोत्रव्रत मानलं पाहिजे. काय गोत्रव्रत आहे? निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु, हातात घेतलेलं काम तडीला नेणं हे संतांचं गोत्रव्रत मानलं पाहिजे, भर्तृहरी सांगतात. उदाहरण सांगतो मी त्याचं. आपल्याच्यानं आळंदीपासून पंढरपूरला चालणं होणारच नाही, पायाला फोड येतात म्हणे, पाऊस पडला तर जेवायला मिळत नाही म्हणे, या भीतीनं काही लोक वारीलाच येत नाहीत. प्रारभ्यतेने खलू विघ्नभयेन नीचैहि, नीच सगळ्यात खालचा वर्ग. प्रारभ्य पण विघ्न विहता विरमंती, काही लोक म्हणतात बघू काय होईल ते होईल म्हणून सासवडचा घाट बघितलं की एसटी पकडून घरी जातात. सुरू केलंय, आळंदी ते सासवड पर्यंत घाटापर्यंत गेलेत, पण मध्ये ते दिसल्याबरोबर नको बाबा इथं, चला इथून बघू पुढच्या वर्षी.
घरी जाऊ, चालायची सवय करू, मग पुढच्या वर्षी येऊ. अर्ध्यात सोडून निघून जातात. आणि वारकऱ्यांचा असा एकच वर्ग असा आहे की पायाला फोड येवो, चप्पल तुटो, पाऊस पडो, ऊन पडो, ठेच लागून पडो, जेवण मिळो न मिळो, वळकटी चोरीला जावो, गुटख्याच्या प्लॅस्टिकवर झोप लागो न लागो, ते पंढरपूरला गेल्याशिवाय राहतच नाहीत. हा सगळ्यात उत्तम वर्ग आहे. प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. हातात घेतलेल्या कार्यामध्ये मध्ये मध्ये जर विघ्न आले तर त्या विघ्नाचा विचार केला पाहिजे, हे खरं आहे. पण विघ्नामुळे हतबल होणं हे संत परंपरेला मान्य नाही. याच्याकरता मुक्ताबाई हा विचार करतात की ज्ञानेश्वर महाराजांना असा काय प्रतिबंध आला, कोण काय बोललं, समाजाकडून अशी काय प्रतिक्रिया मिळाली की ज्ञानेश्वर महाराजांना आपण हातात घेतलेलं स्वीकृत कार्य थांबवावं वाटलं. कारण भर्तृहरींनी याचाही विचार केलाय की काही लोक विचार करून कर्म प्रवृत्त होतात, काही लोक कर्माला प्रारंभ करून विचार प्रवृत्त होतात, आणि काही लोक विचार न करता केवळ शरीरात आलेत म्हणून कर्म करतात. हे तीन वर्ग आहेत. काही लोक आलेत देहाला आणि कर्म करणं आवश्यक आहे. कारण का, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते आवश्यक कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः प्रकृतिजैर्गुणैः, असं आहे म्हणून कर्म प्रवृत्त होतात. यांचा विचार करण्याचं कारण नाही. मानवी देहाला आले आणि कर्म करणं ही अगतिकता आहे म्हणून कर्म चालू आहे, विचार नाही. मग अशा लोकांसाठी तुकाराम महाराजांना हे म्हणावं लागतं, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. इथं कर्माचा विचार नाही आहे. एक वर्ग असा आहे की तो कर्माला प्रारंभ करतो आणि मग विचारायला लागतो की आपण काय करतो. मग त्याला वाटतं नाही, ह्याच्यापेक्षा आपण जर नोकरीच केली असती तर बरं झालं असतं. हे व्यवसाय सुरू झाल्यानंतरचे विचार आहेत. नोकरी पुढे गेल्यानंतर मग त्यांना वाटतं या नोकरीत मला पहिल्यापासून स्वारस्य नव्हतं, मग केलासच कशाला प्रारंभ. ज्याच्यात स्वारस्य होतं, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे ते कर्म करावं आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत केलेल्या कार्याचा आनंद घ्यावा. ह्याच्यापेक्षा मनाच्या विरुद्ध, अर्थात ती परिस्थिती सुद्धा तशी असते. आपण विचार, दारिद्र्य माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. मला तिकडे जायचं नाही. आणि एक वर्ग असा आहे की तो विचार करूनच कर्म प्रवृत्त होतो. आपल्याला काय करायचंय हे त्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखा महापुरुष आपल्याला काय करायचं आहे याचा विचार न करता जगाच्या कल्याणाकरता प्रवृत्त होतील? नाही. मग का ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावून घेतली याचा विचार मुक्ताबाई करतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा मनोभाव मुक्ताबाईंना कळणार नाही अशी शक्यताच निर्माण होत नाही. कारण आध्यात्मिक दृष्टीनं, अनुभवाच्या दृष्टीनं, आध्यात्मिक अनुभवाच्या अर्थात अनुभूती म्हणा, अनुभव म्हणू नका, अनुभूतीच्या दृष्टीनं जे समान सत्तेवर आरूढ आहेत त्यांना एकमेकांना ओळखण्याकरता क्षणाचाही विलंब लागत नाही. ज्ञानोबारायांचा मनोभाव काय आहे हे तुकाराम महाराजांना काहीशे वर्षानंतरही सहजतेने कळू शकतं. याचं कारण दोघांच्या आध्यात्मिक भूमिका समान आहेत म्हणून, दोघांची अनुभूती समान आहे म्हणून. म्हणजे मधला कालापव्यय सुद्धा त्यांच्या अनुभूतीत प्रतिबंध ठरू शकत नाही, मधला कालापव्यय त्यांच्या समजुतीत प्रतिबंध ठरू शकत नाही. आपण काल बोललो, मुंगीचे मनोगत ओळखे ज्ञानोबारायांचं सामर्थ्य, हेच सामर्थ्य मुक्ताबाईंजवळ नसेल काय? मी आपल्याला थोडंसं वेगळं विचारतो, पटेल न पटेल कोणाला मला माहिती नाही, पण भिंतीवर बसलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नसती, मुक्ताबाईंना वाटलं असतं की भिंत चालावी, तर भिंत चालली नसती काय? चाललीच असती ना. म्हणजे सामर्थ्य होतच ना, समानता अनुभूतीची, समानता त्या विचाराची होतीच ना. पण ज्ञानोबारांनी चालवली म्हणून मग मुक्ताबाईंनी नाही चालवली, गरजच नाही. नंतर रेड्याच्या मुखातून वेद प्रकट करणं हे ज्ञानोबारांनी केलं नसतं. निवृत्तीनाथ महाराजांना जर तिथल्या लोकांनी सांगितलं असतं की करा बरं रेड्याच्या मुखातून, आणि त्यांनी जर रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला असता तर रेडा ऋग्वेद बोलला नसता काय? का असं काही होतं की निवृत्तीनाथ महाराजांनी हात ठेवल्यावर ऋग्वेद बोलावा, ज्ञानोबारांनी ठेवल्यावर यजुर्वेद बोलावा, सोपान काकांनी ठेवल्यावर अथर्वण बोलावं, आणि मुक्ताबाईंनी ठेवल्यावर मग सामवेद बोलावा, असा काही नियम होता काय? काही नाही. सगळ्यांच्याच ठिकाणी समान सामर्थ्य होतं.
ज्ञानोबारायांचा मनोभाव ओळखण्याकरता मुक्ताबाईंना प्रयत्नांची गरज नव्हती, चिंतनाची गरज नव्हती. ज्ञानोबारायांचा मनोभाव मुक्ताबाईंनी ओळखला आणि मग मुक्ताबाई ज्ञानोबारायांकडे गेल्या. त्यांनी वाजवलं, दरवाजा उघडला नाही. का उघडला नाही याच्याही भूमिका स्वतंत्र आहे. कारण सहसा ताटीला कडी नसते. उघडून आत गेल्या असत्या तर कोणी प्रतिबंध केलाही नसता. पण मुक्ताबाईंनी ते केलं नाही. मर्यादांची जाणीव असणं हे यशप्राप्ती करता फार महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला माणसाच्या पदरात जे अपयश पडतं ना, ते स्वतःच्या मर्यादांची जाणीव नसल्यामुळे पडतं. आपल्या मर्यादा काय आहेत हे कळलं पाहिजे. मुक्ताबाई धाडकन उघडून आत नाही गेल्या. बहीणच आहे, आली असती तर बिघडलं नसतं काही. ज्ञानोबारांनी काही खोलीतून हाकलून नसतं दिलं. पण मुक्ताबाईंनी ती मर्यादा पाळली, मर्यादेचा भंग नाही केला. तोच रामायणामध्ये सीता मातोश्रीनी केला आणि पुढे काय घडलं आपल्याला ठाऊक आहे. ती मर्यादा आहे, याच्या पुढे यायचं नाही. ताटी लावून घेतली आहे ना. थोडासा विचार करा. मी मानसशास्त्राच्या अंगानं जाण्याचा प्रयत्न करतो. मी सध्या या थोड्याशा विचाराकडे प्रवृत्त झालेलोच आहे. मांडावं की मांडू नये मला माहिती नाही, परंतु कीर्तनकारांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. आध्यात्मिक भूमिका मांडत असताना, ज्याला मास सायकोलॉजी म्हणतात, ज्याला समाज मानस म्हणतात, ते ओळखलं पाहिजे. मानसशास्त्रीय भूमिका मांडा, समाजाला पटकन कळतात. आध्यात्मिक भूमिका समाजाला गृहीत असतात. लक्षात घ्या, ब्रह्मन माया हे सांगणं समाजाला गृहीतच आहे हो कीर्तनकाराकडून. परंतु मानसशास्त्र सांगा, कुठे नेमकी अडचण येते आपल्या जीवनामध्ये, याच्याकडे डोळे उघडून बघायला सांगितलं पाहिजे. गंमत अशी असते, ताटी उघडून आत जाणं मुक्ताबाईंना सहज शक्य असून मुक्ताबाईंनी ते केलं नाही. त्यांना मर्यादा माहिती होती. ती मर्यादा ही आहे की जोपर्यंत ताटी लावणारा स्वतःहून ताटी उघडून येत नाही, तोपर्यंत कार्याचं पूर्ण समर्पण त्याच्याकडून होत नाही. कारण ताटी लावणारा जेव्हा ताटी उघडतो तेव्हाच त्याच्या परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट झालेल्या असतात. दुसऱ्यांनी ताटी उघडून त्याला बाहेर काढणं ही त्याच्यावर झालेली जबरदस्ती असते. ज्यांनी ताटी लावली, ज्यांनी स्वतःला बंद करून घेतलंय, त्यांनीच स्वतःला उघडलं पाहिजे. दुसऱ्यांनी उघडून देऊन चमच्यानी बोळ्यांनी दूध पाजवणं हे ज्ञानोबारायण मुक्ताबाईच्या बाबतीत कदापि शक्य नाही. मुक्ताबाई उघडून ज्ञानोबारायांना म्हणाल, काय बसलाय तू ज्ञानदादा इथं, चल बरं बाहेर चल, लोक थांबले तुझ्या प्रवचनाकरता, असं जर म्हटलं असतं तर ज्ञानोबारा बाहेर आले नसते. असं नाही. पण एखादं कर्म मी स्वतःहून करणं, याच्यामध्ये ते कर्म चांगलं होण्याची जेवढी शक्यता असते तेवढे ते कर्म माझ्यावर लादून घेऊन करून घेणं, याच्यामध्ये त्या चांगुलपणाची अपेक्षा ठेवता येत नाही. म्हणून मुक्ताबाईंनी ठरवलं की आपण उघडायचं नाही, त्यांनी उघडून बाहेर यावं, तर मग पुढच्या दिशा स्पष्ट आहे. मग ते बाहेर येण्याकरता, त्यांनी स्वतः बाहेर येण्याकरता त्यांच्या ज्या प्रेरणा जाग्या झाल्या पाहिजेत असं मुक्ताबाईला वाटलं, त्या सगळ्या प्रेरणांचं चिंतन या मुक्ताबाईंच्या अभंगामधून प्रकट झालं.